लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। हाके सर, उद्या मनोज जरंगे हे मुंबईकडे जाणार आहेत, आझाद मैदानात उपोषण करणार आहेत आणि त्यांचा मोर्चासुद्धा निघणार आहे। अनेक जण म्हणतात की गणपती उत्सव आहे, नागरिकांना त्रास होईल, जाऊ नका वगैरे, मात्र ते जाण्यावरती ठाम आहेत। तुमची ओबीसी समाजाची भूमिका म्हणून काय असेल? हे बघा, कायदा सुव्यवस्था आणि मुख्यमंत्री महोदय गृह विभाग बघून घेतील। आमची भूमिका एका मर्यादित अशी आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स लागू नयेत, कारण आमचं आता सरकारवर सुद्धा आम्ही शंकेने बघतोय। त्यामुळं आडवी तिडवी भाषा बोलणाऱ्या, शिवराळ भाषा बोलणाऱ्या, कायद्याला चॅलेंज करणाऱ्या, मुख्यमंत्र्यांची आईमाई काढणाऱ्या माणसाला गव्हर्नमेंट एवढं एंटरटेन करते। आम्ही एका शहरात गेलो म्हणून आमच्यावरती FIR दाखल होतो आणि हा माणूस एवढे दिवस झालं बोलतोय, ह्यांच्यावर SIT नेमली जाते। ह्यांचं पुढं काय झालं म्हणजे मग गुन्हा दाखल होताना पण सामाजिक भेदभाव आहे का? आम्ही ओबीसी आहोत म्हणून आम्हाला नोटीस इमिजिएट तत्पर, आणि झुंडीनं शिवराळ भाषा बोलणारे, आयमाई काढणारे ह्यांना मात्र काहीच नाही। मला वाटतं कायद्यानं मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना कायदा समान ठेवावा। पण मुख्यमंत्र्यांचं तर पाठीमागं स्टेटमेंट असं होतं की माझा DNA ओबीसीचा आहे। नुसतं बोलून चालणार नाही। तुमचा DNA ओबीसी असेल तर आमचं आरक्षण कसं सुरक्षित आहे एवढंच आम्हाला सांगा। ज्या पद्धतीनं सन्माननीय न्यायालयामधून ओबीसीचं 27% आरक्षण प्रोटेक्ट झालं, लोकल बॉडीजमधलं, पंचायत राजमधलं, ते प्रोटेक्ट झालं, हे सन्माननीय न्यायालयानं न्यायिक भूमिका घेतली। पण आता मुख्यमंत्री महोदय असा प्रश्न उरतो की बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे गावच्या सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत जे हे बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे इन्क्लूड झालेले 57-58 लाख बोगस कुणबी म्हणजे जरांगेंच्या भाषेत, हे जर ओबीसीमध्ये इन्क्लूड झाले असतील तर मग या अलुता, बलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती, कारू, नारू हे या बोगस कुणबी सर्टिफिकेटवाल्यांच्या स्पर्धेत टिकतील का? आणि मग ओबीसीचं आरक्षण टिकलं का? आणि मग तुम्ही ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यात सक्सेस झाला का? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला द्यावं। ते उद्या साधारणपणे 10 वाजता मुंबईला जात आहेत। त्यांचा मार्ग असा आहे की इथून ते अहिल्यानगरला जात आहेत, अहिल्यानगरवरून ते शिवनेरीवरती जात आहेत आणि तिथून ते मुंबईला चाकण मार्गे वगैरे असा सगळा रूट आहे। थोडक्यात काय तर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी ते नतमस्तक होणार आहेत। हे बघा, जरांगे पाटलांना माझं सांगणं आहे, एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी तुम्हाला 10% SCBCचं आरक्षण दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस किंवा पर्यायानं नरेंद्र मोदी देशाची, त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासांना, आपली लेकरं बाळं अडचणीत आलेले आहेत, नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये अडचणीत आलेले आहेत, त्यांच्यासाठी घटना दुरुस्ती करून इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण दिलेलं आहे। आता महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवरती माझ्या मराठा बांधवांना, माझ्या मराठा आमदारांना, त्यांना सपोर्ट करणाऱ्या EWSचा कट ऑफ बघावा, SCBCचा कट ऑफ बघावा आणि ओबीसीचा कट ऑफ बघावा, याच्यामध्ये तफावत आढळून येईल। मग हा जरांगे नावाचा माणूस ज्या गोरगरीब मराठा बांधवांच्या नावानं हे जे काही महाराष्ट्रामधलं कलुषित वातावरण करतोय ते खरं आहे का खोटं आहे, एवढा विचार माझ्या सुज्ञ मराठा बांधवांनी याच्यावर विचार करावा। आणि अशा बडबडणाऱ्या फालतू माणसाला, मुख्यमंत्र्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या माणसाला, अनेक आमदार खासदार मंत्र्यांची आयमाई काढणारा हा माणूस, त्याला सपोर्ट करायचा की संविधानिक मागण्यांना सपोर्ट करायचा? मला सांगा। हे जर इन्क्ल्युजन झालं, मला वाटतं गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। याच्यावरती ज्या पंडित, सोळंकी, बजरंग बाप्पा सोनवणे या सगळ्या माणसांनी जरांगेंच्या मागणीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे, त्याच्या आंदोलनात सहभागी व्हायचं मान्य केलं आहे, त्यांनी ही जर जरांगेची मागणी मान्य झाली तर मग ओबीसीचं काय होईल, मग ओबीसीच्या हक्क अधिकाराबद्दल तुमची भूमिका काय आहे हे आम्हाला एकदा सांगावं। आता बजरंग सोनवणे काल म्हटले की मी आंदोलनात सहभागी होणार, झाले, पण ते तिकडं मात्र शरदचंद्रजी पवार मंडल यात्रा काढतात। किती ओबीसीला चुत्या बनवण्याचा हा प्रकार चालू आहे आणि हे कळत नाही असं यांना वाटतं का? आणि काय बरं का, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, आंदोलक आहे। शरदचंद्रजी पवार एवढा मुरब्बी, अनेक संस्थांचा प्रगाढ अनुभव असलेला माणूस,
महाराष्ट्राचा आत्ताचा घडीला तरी लोकनेता असणारा माणूस शरदचंद्रजी पवार 400-450 संस्थांचे अध्यक्ष आहेत. काही महाराष्ट्रातल्या नामांकित संस्था अशा आहेत की त्या संस्थांच्या बायोलॉजीमध्ये खाडाखोड करून, उदाहरणार्थ रयत शिक्षण संस्था, उदाहरणार्थ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, ह्यांचा बायोलॉजी असा होता की बाय डिफॉल्ट जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल तो त्या संस्थांचा अध्यक्ष असेल. त्या कर्मवीर अण्णांची, शोषितांची, वंचितांच्या घरामध्ये ज्ञानगंगा घेऊन जाणारी रयत शिक्षण संस्था, त्या संस्थेच्या बायोलॉजीमध्ये खाडाखोड करून शरदचंद्रजी पवारांना हयात त्या संस्थेचं अध्यक्ष केलं गेलं. मी जबाबदारीनं बोलतोय. बरं, यांचा अनुभव कमी पडतो म्हणून की काय, पवार साहेब, अजितदादा पवार, रोहित पवार, अख्खं पवार फॅमिली त्या रयत शिक्षण संस्थेवर डायरेक्टर आहे. परत त्यांच्या माता भगिनी पण त्या संस्थेवर डायरेक्टर आहेत. मग अशा टोटल 300 ते 400 संस्थांचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आहेत. एवढं सगळी गीता सांगण्याचं कारण असं आहे की तेच शरदचंद्रजी पवार जो मंडल आयोग आहे, जो सोशल जस्टिससाठी दिला गेला आहे, घरामध्ये सगळी पदं उपभोगणारे पवार इकडं मात्र मंडल यात्रा काढतायत. हे महाराष्ट्राला कुठंतरी कळलं पाहिजे. मी कोण आहे? मी कार्यकर्ता आहे, आंदोलक आहे. मी काय आमदार खासदाराचा पोरगा नाही. मला म्हणतात ती बजरंग सोनवणे, मला म्हणतात हे जे काय, हे कोण आहे? हे काय ग्रामपंचायत सदस्य आहे का? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव पण एका ड्रायव्हरनं केला होता ना. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राला, या भारत देशाला, शोषिताला, वंचिताला संविधान देण्याचं काम केलं. हर एक माणसाच्या हक्क अधिकाराला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं. मग ते पराभूत झाले होते. मी त्यांच्यावर तुलना वगैरे अजून काहीतरी म्हणतील लोक, मी उदाहरण देतो त्यांच्यासमोर. त्यामुळे बजरंग सोनवणेंना सोशल जस्टिस, रिझर्वेशन पॉलिसी, सामाजिक न्याय असं समता माहीत असेल. त्यामुळं उगच तुम्ही निवडून आलेले आहात, कायद्याच्या सभागृहातले प्रतिनिधी आहात, त्या प्रतिनिधित्वाला शोभेल असं वक्तव्य त्यांनी करावं. तुम्ही म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता मनोज जरांगे हे मुंबईला निघणार आहेत. आता लोक यायला सुरुवात झाली आहे, संध्याकाळपासून गाड्या वगैरे यायला सुरुवात होईल. अशी परिस्थिती असताना सुद्धा नेमकं तुम्ही त्यांच्या ज्या ठिकाणावर निघते त्या प्रवेशद्वारावरच तुम्ही येऊन मुक्काम करताय, थांबलेला आहात. काही प्लॅन आहे का तुमचा? आमची रिॲक्शन असेल, आमचं आंदोलन ठरलेलं आहे. आमची ओबीसी जोडो अभियान म्हणा, ओबीसी संघर्ष यात्रा म्हणा, आमची निघणार आहे आणि आम्ही योग्य वेळी तुम्हाला हा सर्व रोडमॅप सांगू. ही तुमची ओबीसी संघर्ष यात्रा आहे म्हणजे कुठून उद्या वाडीगुद्रीतून निघणार आहे, कधी कसं काय? आम्ही ठरवू, सांगू तुम्हाला वेळ वगैरे सगळी. तेवढं आम्हाला थोडंसं तेवढं स्वातंत्र्य द्या. हे सगळं वेळेवरच तुम्ही ओपन रिॲक्शन असेल. आम्हाला कुठेही वाटत नाही की मुंबईमध्ये जावं आणि तिथल्या कायदा सुव्यवस्थेवर परिणाम करावा. आम्हाला कुठेही वाटत नाही की कुठल्या आपल्या वर्तणुकीमुळं इथल्या कुठल्या माणसांना त्रास व्हावा. आम्ही कायदा मानणारी माणसं आहोत, संविधान मानणारी माणसं आहोत. काल गुन्हाही दाखल झाला तुमच्यावरती गेवराईत. माझ्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या तत्पर पोलिसांनी जर जरांगेवर जर हा गुन्हा दाखल केला असता तर मला वाटत नाही की महाराष्ट्राला ह्या अशा सामाजिक अराजक परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं. बरं, ते पोलीस ऐकत नाहीत, ते नाहीत, मुख्यमंत्री ऐकत नाहीत, हे आम्हाला खरंच कळलेलं कोण ना. अरे कधीतरी एकदा खरेला खरं म्हणून सांगा ना. बाबा म्हणा आम्ही EWS दिलं, बाबा म्हणा आम्ही SCBC दिलं. बरं, मुख्यमंत्री महोदयाला जर रेटत नसेल, एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही सही केल्या त्याच्यावरती, एकनाथराव शिंदे साहेबांनी सही केली ना त्याच्यावरती. बरं, जरांगे पाटलांना एकनाथराव शिंदे साहेबांचं विशेष कौतुक आहे. एकनाथराव शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याला आम्ही विरोध करायचं काय कारण होतं? तुम्ही दिलंय ना ते. बरं, आम्ही विरोध करून तुम्ही ऐकणार आहेत का? आम्हाला थांबवणार आहेत का? एकनाथराव शिंदे साहेबांनी जे SCBCचं आरक्षण दिलं, देवेंद्र फडणवीसांनी त्या पद्धतीनं खूप मोठं डेप्युटी CM असताना काम केलं, किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी EWS घटना दुरुस्ती करून इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये आरक्षण दिलं की त्या EWS मधला 10%पैकी 8.5% क्वांटम हा फक्त मराठा बांधवांना त्याचा लाभ होत होता. मग आता त्या मराठा बांधवांनी EWS घ्यायचं, SCBC घ्यायचं का जरांगींच्या सांगण्यावरनं निवडणुकांना उभं राहण्यासाठी आणि ओबीसीच्या अनाथ माती कालवण्यासाठी ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं? आता मी ही एवढं जे बोललो, हे बोलायला जर तो पंडित आला असता, तो मला श्वान बोलला. काय बोलला? श्वान बोलला. आहोत आम्ही श्वान, पण आम्ही काय म्हणतोय त्याच्यावर तो आमदार म्हणून व्यक्त होणं आवश्यक नव्हतं. त्यामुळं हे बेजबाबदार वागतायत लोक. खरं सांगू का तुम्हाला, ह्या पंडितांनी, सोळंकीनी आणि बजरंग सोनवणे मराठा प्रश्नावरती आपल्या पदांचा राजीनामा द्यावा.
आणि जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होऊन त्या विषयावरती निवडणूक लढावी असं माझं म्हणणं आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की आमदारकीची शपथ घेऊन एका जातीची बाजू घेणं तुम्हाला घटनाबाह्य वाटतं, तर मग पडळकर यांनी जे मोर्चे काढले किंवा त्यांनी जी काही भूमिका घेतली, तर मग आता त्यांनीही आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे का? दिला पाहिजे. जर संविधानिक तत्वांचा जर भंग कोण करत असेल, मी काय बोलतोय परत एकदा ऐका, ज्यावेळी तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये सदस्यत्वाची शपथ घेता त्यावेळी आम्ही एखाद्या समाजाबद्दल एखाद्या क्लासबद्दल अपप्रभाव ममत्व बाळगणार नाही. ह्या एका दोन शब्दाचा एवढा मोठा व्यापक अर्थ आहे की आपण 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची आपण शपथ घेतलेली आहे. आपल्याला सगळे समान आहेत. अरे ही एवढी मोठी त्या विधिमंडळाच्या शपथेची अर्थ आहे. त्यामुळं कोण जर असं काही भंग करत असेल तर त्याला ती शिक्षा झाली पाहिजे. आणि मग मला एक सांगा, हे जे आमदार आहेत, अजितदादा पवारांचं काय म्हणणं आहे यावरती? ओबीसीचं आरक्षण संपलं पाहिजे असं म्हणणं आहे. बरं, देवेंद्र फडणवीसांना आईमाईवरनं शिवे देणारे जरांगे, त्याच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षातले हे आमदार आहेत आणि ते म्हणतात की आम्ही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी आहे. काही नक्की मला तर काही कळत नाही बाबा, ही कसली खिचडी आहे का? हा कसला काला म्हणतात, गोपाळ काला. मला वाटतं दादानी सुद्धा या गोष्टीवर व्यक्त झालं पाहिजे. मी जे बोलतोय ना, ह्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं द्या. समजा म्हणजे उद्या मराठा समाज यांनी जर भुजबळांना आम्हीही मतदान केलंय म्हणून जरांगेंना पाठिंबा द्या असं म्हणत येवल्यातल्या त्यांच्या घरासमोर जमले तर ते योग्य राहील का? बघा, परत एकदा सांगतो, छगनरावजी भुजबळ यांनी तुम्हाला दिलेल्या SCBC आरक्षणाला विरोध केलाय का? त्यांची जाहीर वक्तव्य आहेत. SCBC आरक्षणाला भुजबळांनी कधीही विरोध केलेला नाही. छगनरावजी भुजबळांनी EWS आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही. छगनरावजी भुजबळांनी जी भूमिका घेतली की OBC मधून जर तुम्ही आरक्षण घेतलं तर जे आत्ता सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्या लोकांचं झोपडं उद्ध्वस्त होणार आहे, तीच भूमिका आमचीही सुद्धा आहे. त्यामुळं त्या बांधवांनी म्हणले का छगनरावजी भुजबळ आम्हाला ह्यातलंच पाहिजे म्हणले का? आहे ते प्रोटेक्ट करायची भाषा बोलत आहेत. तुम्हाला SCBCचं आरक्षण दिलंय ते तुम्हाला मिळालं नाही पाहिजे किंवा त्यातनं आम्हाला OBCला टाका असं म्हणलेत का छगनरावजी भुजबळ? त्यामुळं थ्रेड्स नाही आहेत. समजून घ्या. समजून घेतलं तर या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आता कालचा बॅनरचा जो मुद्दा होता, असेच बॅनर संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा आला, तुम्ही तिकडं नाहीत गेला? अरे नाही, बघा, संदीप क्षीरसागर असू द्या, संदीप क्षीरसागर तर मग अजून ते डोक्याच्या पलीकडचा माणूस आहे. त्याला तर कुठला सोशल जस्टिस म्हणला मी OBC ऐकू? अरे जन्मानं OBC असून चालतं का? परंपरेनं OBC असून चालतं? OBCच्या प्रश्नावर, हक्कावर, अधिकारावर बोलावं लागतं. कधी बोलले हे? आम्ही एवढी आंदोलनं केली इथं, कधी आला होता हा OBCचा नेता? त्यामुळे हे डुप्लिकेट आहेत सगळे. आरक्षण देणारे आणि घेणारे जर सरकार आहे तर तुम्ही सरकारपुढे हे सगळं का मांडत नाही किंवा स्वतंत्र मोर्चा काढून तुम्ही न जाता मराठा समाजाला आव्हान देत आहे? राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला या प्रश्नावर साहेब. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यावर पहिला ठराव जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून केला. आत्ताचे जे काही OBC मधल्या 29 जातींचं, आता हे बोलणं चुकीचं आहे, मी न्यायिक पदावर होतो. हां, अशा अनेक गोष्टी आम्ही शासनाला वेळोवेळी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत, अनेक प्रेस केलेले आहेत. मुद्दा सांगत होते, तुम्ही सांगू शकता कारण ती ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगता येऊ शकते. इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगतो की ज्या OBCच्या जातींचे उपप्रकार आहेत, भौगोलिक नामामुळं किंवा ग्रॅमॅटिकली मिस्टेकमुळं किंवा त्या OBC मधल्या जातीचा तो पोट प्रकार आहे, पण तो त्या आरक्षणाच्या तत्सम जातीमध्ये त्यांची नावं इन्क्लूड न झाल्यामुळं त्या लोकांना आजही कुठल्याही फॅसिलिटी उपलब्ध होत नव्हत्या. त्याचं राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रादेशिक उपसमित्यांनी संशोधन करून, अभ्यास करून, प्रशासनाकडून त्याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन करून जे निर्णय घेतलेले आहेत, ज्या आयोगाला न्यायिक अधिकार असतात असे निर्णय घेण्याचा, ते गव्हर्नमेंटकडे जाऊन किंवा सेंट्रल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे जाऊन, म्हणजे ते संविधानिक आयोग आहेत ना, त्यांना तो अधिकार आहे ना. मुंबई हायकोर्टाचे
दिवाणी अधिकार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला असतात आणि राज्य मागासवर्ग आयोगाला असतात आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आरक्षणासंदर्भातले निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार असतात. त्यामुळं हे समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं समजून घेतलं तर जरांगे पाटलांची जी मागणी आहे, आम्ही गरीब झालो, ते सडनली म्हणतात की 29 जाती टाकल्या, परवा 29 जाती वेगळ्या नाही टाकल्या. सोशल ॲफिनिटी असणारे ऑलरेडी ज्यांच्या बाबतीत रिझर्वेशनचा निर्णय झालेला आहे, परंतु त्या एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये बघा, मी एखादं उदाहरण सांगायचं म्हणलं, घंटी चोर, त्या घंटी चोराला भामटा म्हटलं जातं, त्या घंटी चोराला काही भागात टकारी म्हटलं जातं, त्याला काही ठिकाणी पाकिटमार म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला उचल्या म्हटलं जातं. मग आता अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या प्रदेशात असतात, पण त्या संविधानामध्ये कायद्यामध्ये एकच नाव आलेलं असतं किंवा सगळी नावं आलेली असतात, एखादं राहिलेलं असतं. त्याची सोशल ॲफिनिटी तपासून त्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेणं, नव्यानं कुठं कोणाला काय दिलं आहे. आता ह्याला जोडून जरांगे पाटलाची मागणीकडे असाच विचार करता येतो ना की त्या विदर्भामध्ये त्यांना कुणबी म्हणलं जातं, इकडं मराठा म्हणलं जातं. नाही ना, तसं सांगता येत नाही ना. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टानं 750 पानाचं जजमेंट दिलं आहे ना. त्याच्यासाठी आत्तापर्यंतच्या 4 राज्य मागासवर्ग आयोगांनी जो या महाराष्ट्राचा गावगाडा सांभाळणारा, जो इथला रूलर म्हणून ज्याला बघितलं जातं, ज्याचं लिटरेचर हिस्ट्री ही 450-500 वर्षापर्यंतची ही रूलर आणि शासक आणि डॉमिनेटिंग कास्ट म्हणून आहे, ज्याची उपजाऊ जमीन धारणा ज्याची जास्त आहे, जो गावगाड्यातल्या सर्व मुख्य पदावरती बसलेला आहे, त्याला मागास म्हणून नकार दिलेला आहे ना सुप्रीम कोर्टानं. मग सुप्रीम कोर्टापेक्षा इथं कोण सुपर आहे? हा बघा, गरिबीची कारणं हे ओबीसीचं आरक्षण नाही. गरिबीची कारणं नापिकी, दर वेगवेगळे न मिळणं, आसमानी संकट, त्याच्यावरती शासनानं अनेक योजना कराव्यात ना. हे ओबीसीमध्ये दिल्यावर प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौलं येणार आहेत असं जरांगेंना कोणी सांगितलं आहे. आणि ही भूमिका गेल्या 2 वर्षापासून मी मांडतोय, पण कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. एकदा तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक लावावी, काही संघटनांचे प्रमुख, काही पक्षांचे प्रमुख, काही यामधली जाणीव असलेली माणसं, अशी एक जम्बो बैठक घेऊन 1-2-3 तासाचा एक सेमिनार व्हावा ना, आणि त्याला काहीतरी अधिकृत त्याचं प्रोसिडिंग व्हावं ना. कोणी बोलायला, कोणी चर्चा करायला तयार नाही. प्रत्येक पक्षाला वाटतं आम्हाला मतं पडतात का नाही ना, आम्ही पराभूत होतोय की काय. ओबीसीच्या मताला कोणालाच काळजी नाही. आता आम्ही पण ठरवलं आहे पब्लिकमध्ये जायचं आणि ओबीसीला जागं करायचं आणि मतपेटीतनं आपली प्रतिक्रिया नोंदवा, नका मोर्चा काढू. पण अजूनही माझी आत्ता विनंती आहे माझ्या ओबीसी भटक्या बांधवांना की तुम्ही आत्ता रस्त्यावर या. आम्ही लढतोय, आम्ही अंगावर घेतोय या माणसांना, नाहीतर आमची माती सावडा आणि ओबीसीचं आरक्षण संपवा. आणखी एक प्रश्न आहे की तुम्ही हे सगळे आमदार गप्प का आहेत, त्यांना बोलायला वगैरे सांगताय, मात्र तुमच्याबद्दल सुद्धा एक प्रश्न असा निर्माण होतो की महादेव मुंडे यांची हत्या झाली, इतके दिवस झाले, ज्ञानेश्वरी मुंडे त्या निकरानं लढत आहेत, मात्र त्यांच्याबद्दल तुम्ही एक शब्दही बोलत नाही, ते पण तर ओबीसी. त्यांची वेदना, त्यांच्यावर आलेला प्रसंग यामध्ये आम्ही 100% नाही 1000% सहमत आहोत. पण ज्या लोकांनी त्या प्रकरणाचं राजकारण केलं, आता बघा, कैलास बोराडे नावाच्या माणसाला गरम सळईचे चटके देऊन अमानुष जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिथं जरांगे किंवा ही सगळी माझ्यावर आरोप करणारी मंडळी त्या प्रश्नावर एका शब्दानं बोलली नाहीत. माऊली सोट नावाचा माणूस, त्याचबरोबर 2 मुलींचा विनयभंग झालेला होता, त्या प्रकरणामध्ये यांनी राजकीयच भूमिका घेतली ना. म्हणजे सिलेक्टेड प्रकरणामध्ये काम करायचं आणि कुणाला तरी राजकारण येतं. मला काय म्हणायचं आहे, एखादी हत्या घडली असेल, एखादा असा गुन्हा घडला असेल, इथं कायदा आहे, सुव्यवस्था आहे, पोलीस प्रशासन आहे, न्यायव्यवस्था आहे, ते काम करतायत ना. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आरोपी कोण आहे बघायचं, जात कुणाची आहे बघायचं, आणि कुणाला तरी टार्गेट करण्यासाठी म्हणून जर असं कोण काही करत असेल तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, उद्या जरांगे 10 वाजता निघतील, त्यावेळेला तुमची पण काही ना काही प्रतिक्रिया, रिॲक्शन असणार? यस, निश्चित रिॲक्शन असणार. थोडं स्वरूप सांगा ना. नाही, सांगेल आम्ही सुद्धा ओबीसी संघर्ष यात्रेला निघू. आम्ही सुद्धा कुठं रस्त्यावर बसता आलं तर बसू, आम्ही एखादा घाट अडवत आला तर अडवू. आगरी कोळी भंडारी बांधवांना आम्ही सांगितलेलं आहे आपल्याला अशा पद्धतीचं काय करता येते का बघू. मुंबई काय आहे, प्रशासनाची राजधानी. आता एवढा गणपती उत्सव आहे, एवढा सण उत्सव आहे, रस्त्यावरती मंडप घातले गेलेले आहेत, सगळी लोक रस्त्यावर असणार आहेत. तुम्ही हेच टायमिंग का निवडलं ते विचारू. त्यामुळं आम्ही आमचं स्वरूप आता सांगणार नाही आम्ही तुम्हाला, पण ओबीसींची संघर्ष यात्रा या महाराष्ट्रात निश्चित निघेल. आणि ओबीसी ते जसे पोलराईज झाले, त्यांचा जर 10-15% मताचा जर प्रभाव यांच्या निवडणुकीच्या निकालावर पडत असेल, आमच्या 40-50% मताचा कसा प्रभाव पडत नाही ते आम्हाला बघायचं आहे. तर हे होते लक्ष्मण हाके सर यांनी स्पष्ट केलेलं आहे की उद्या मनोज जरंगे
मुंबईला जेव्हा निघतील त्याच वेळेला आमची सुद्धा ओबीसी संघर्ष यात्रा निघणार आहे. आम्ही वाट अडवू घाट अडवू अशा पद्धतीचा गंभीर इशारा सुद्धा या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.